मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये छान दाखवलंय त्यांनी. नंदिनी आणि काव्या एकमेकींच्या भावना व्यक्त करतात. सुंदर असा भाग आहे. सुरुवातीला आपण बघतोय जीवा अगदी कळकळीने जीवा म्हणतोय नंदिनीला, नंदिनी असं करू नकोस, अगं मला तोडलेलं जोडता येतं. नंदिनी म्हणते मला जबरदस्तीचं नातं नकोय जीवा, मला आता मुक्ती हवी आहे. जीवा म्हणतो असं का बोलतेस नंदिनी. नंदिनी म्हणते मला तुम्ही घटस्फोट द्या आणि मुक्त करा जीवा. जीवाला या सगळ्या गोष्टीचा खूप धक्का बसलाय. पण जीवा स्पष्ट म्हणतो नंदिनीला, मी तुला घटस्फोट देणार नाही, मी तुला मुक्त करणार नाही नंदिनी, मी तुला मिळवेल. आणि ज्या गोष्टीबद्दल तुला मुक्ती वाटते ना ना नंदिनी, ती मुक्ती नाहीये, तो आपल्या नात्याचा मृत्यू आहे. तेव्हा काही झालं तरी मी तुला घटस्फोट देणार नाही आणि आपलं नातं मी मरू देणार नाहीये. नंदिनी म्हणते ठीक आहे, तुम्ही घटस्फोट द्यायला तयार नाही आहात तर 3 महिने मी वाट बघेल. 6 महिन्यानंतर तसंही कोर्ट स्वतःहून आपल्याला मुक्त करेल, असं म्हणून ती निघून जात असते. जीवा तिला म्हणतो थांब ना नंदिनी, चहा न पिता चाललीयस, एकदा तरी माझ्यासोबत चहा पी आता प्लीज, असं तो रिक्वेस्ट करून म्हणतोय. तेव्हा नंदिनी थांबते. यापुढचा सीन त्यांनी मानिनीचा दाखवलाय. पार्थ त्याची बेडरूम आवरत असतो तेव्हा मानिनी येते आणि म्हणते आण रे इकडे, मी आवरते. पार्थ म्हणतो आई राहू दे ना. मानिनी म्हणते आण रे बाबा, मी करते तुला मदत. सहज गप्पा गप्पामध्ये त्या विचारतात कशी झाली रे मीटिंग पार्थ. पार्थ म्हणतो छान झाली आई. पार्थ म्हणतो छान झाली होती आई मीटिंग, कामाकडे जरा लक्ष द्यायला हवं. आता सिरियस होऊन बोलतोय बरं का तो. मानिनी म्हणते कामाकडे तर लक्ष द्यायलाच हवं, पण पार्थ जेवणाकडे पण लक्ष द्यायला हवं रे. तुझ्या आवडीची भाजी केली आहे, जेवलास. पार्थ म्हणतो नाही आई, मला भूक नाही आहे, तू जेवली का. मानिनी ताई आता गंमत करतात बर का आणि म्हणतात छे छे, मला कसली भूक आहे, अरे मी पेस्ट्री खाल्ली मगाशी. लगेच पार्थ म्हणतो आई कुठली पेस्ट्री खाल्ली तू. मानिनी म्हणतात अरे ती लाल रंगाची पेस्ट्री दिसली मला फ्रीज मध्ये. पार्थ म्हणतो आई ती रेड वेल्वेट पेस्ट्री होती. मानिनी म्हणते हो रे बाबा, ते काय मला माहिती नाही कोणती होती काय होती, पण गोड होती, छान होती बघ ती पेस्ट्री. पार्थ तुला माहितीये ना, अरे पेस्ट्री मला आवडते, मी सगळी पेस्ट्री संपवली बघ चमचा घेऊन. आता पार्थ म्हणतो आई तू सगळी पेस्ट्री संपवलीस. मानिनी म्हणतात हो अरे, अरे मला वाटलं होतं की यांनीच आणलंय ती पेस्ट्री. विक्रम बऱ्याचदा असे गोड ऑर्डर करतात रे माझ्यासाठी, त्यांनीच ती पेस्ट्री लपून ठेवली असेल. पार्थ म्हणतो आई ती काव्याने पाठवली होती. मानिनी म्हणते अय्या मला काय माहिती, तिने पाठवली म्हणजे ती आली होती का रे स्वतः डिलिव्हरी बॉय किंवा डिलिव्हरी गर्ल बनून. तू नव्हतास का गेला तिकडे काव्याच्या घरी तेव्हा. पार्थ आता ते विषय टाळतो बर का आणि अंथरुणाची घडी आवरत आवरत म्हणतो नाही नाही, तसं काही नाही आई, त्यांनी ते पाठवलं होतं, फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं मी ते. मानिनी म्हणते फ्रीजमध्ये ठेवली पण खायचा विचार नाही केला का. तुझा राग अडवाला असेल, समोर आठवणी आल्या असतील ना, मग नाराजीचं भांडवल झालं असेल, मग तू पेस्ट्री दुधाच्या भांड्याच्या मागे लपवलीस ना पार्थ. बरोबर. ए पार्थ तू किती लपव, पण काव्याबद्दलचं प्रेम तुझ्या नजरेमध्ये दिसतं बरं का. तू ढीग म्हणालास की प्रेम करणाऱ्या पार्थच्या नावाने तू अंघोळ केली आहेस, पण तसं तुझं अजून मन कोरडं झालेलं नाहीये पार्थ. पार्थ तू तुझ्या प्रेमाला खतपाणी घालतोयस बेटा, हे प्रेमाचं झाड असं मरणार नाही. तू कितीही नाही नाही म्हण, तू नातं विसरायचाही प्रयत्न कर, पण तरी सुद्धा विस्कटलेलं सगळं नीट करता येतं पार्थ. आता पार्थला प्रेमाने समजून सांगतात त्या आणि म्हणतात हे बघ पार्थ, काय आहे ना, ही गादी बघ, ही गादी आणि चादर तू आत्ता नीट केलीस की नाही, छान दिसते ना. पार्थ त्या नीट केलेल्या बेडशीट कडे बघत असतो. मानिनी आता जाते आणि जाताना परत पळून म्हणते ए पार्थ निराश नको होऊस, तुझी रेड वेल्वेट पेस्ट्री तशीच्या तशी आहे बरं, ती पेस्ट्री तुझीच आहे आणि ती पाठवणारी पण तुझीच आहे रे बाबा, असं म्हणतात आणि निघून जातात. पार्थ आता या गोष्टीचा विचार करतोय. त्याचं मन त्याला सांगतंय की आपण हे सगळं एक्सेप्ट करायला हवं, पण कुठेतरी त्याला गिल्ट येतोय या सगळ्या गोष्टींचा, जसा नंदिनीला येतोय की आपण आपल्या बहिणीचं प्रेम हिसकवलं म्हणून. असो. आता इकडे नंदिनीबाई चहा पितायत जीवांसोबत. जीवा म्हणतो अगं बघत नको बसूस चहाकडे, चहा थंड होईल. नंदिनी आता तो कपाने चहा प्यायला लागते बरं का. आता जीवा काय करतो, तो चहा बशीमध्ये ओततो आणि फर्र करून प्यायला लागतो. आता तो जेव्हा असा आवाज करून चहा पित असतो तेव्हा सगळे रेस्टॉरंट मधले लोक त्याच्याकडे पाहत असतात आणि त्याला हसत असतात. जीवा
चहाच्या फुरक्या मारतो आणि म्हणतो, आहा काय मस्त लागतोय चहा. इथे भूतकाळातल्या आठवणी जाग्या झाल्यात. नंदिनीने त्याला शिकवलंय ना असं फुरके मारून चहा प्यायला. जीवा आता असे फुरके मारून चहा पितो आणि सगळीकडे बघतो आणि म्हणतो, काय झालं, तुम्ही सगळे इरिटेट झालात का माझ्यामुळे? अरे मी फुरके मारत चहा पितोय म्हणून का? अरे मित्रांनो, फुरके मारून चहा पिण्यामागे एक गंमत आहे. माझी एक मैत्रीण आहे, कम फिलॉसॉफर आहे, मिसेस चकाचकबाई. तिचं असं म्हणणं आहे की ज्याचं मन साफ आहे तोच असं चहा फुरके मारून पितो आणि ज्याचं मन साफ असतं ना तो असं जगाचा विचार करत नाही, तो त्याला हवं तसंच जगतो. मस्त फुरक्या मारत तो चहा पितो आणि हे असं तिथे असलेला वडा वडा नाहीये, सॉरी, पाव आहे. आता तो पाव जीवा खातो. मला वाटतं त्याला बन मस्का वगैरे असं काहीतरी म्हणत असावं. जीवा तो पाव खातो आणि म्हणतो, असं मिटक्या मारत तो माणूस खात असतो. बरोबर बोलतोय ना मी नंदिनी? नंदिनी म्हणते, वा जीवा, मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे तुमच्या. जीवा म्हणतो, सगळं लक्षात आहे. तू सांगितलेलं, तू शिकवलं, सगळं सगळं लक्षात आहे माझ्या नंदिनी. प्रत्येक गोष्ट लक्षात आहे माझ्या. नंदिनी, तू घरात जरी नसलीस ना तरी तुझ्या आठवणी माझ्या माझ्या मनात आहेत, त्या घर करून बसल्यात. तू नसलीस जरी ना तरी तुझा फोटो आहे ना माझ्याकडे. आता मोबाईल काढून तो नंदिनीला तिचा फोटो दाखवतो आणि म्हणतो, बघ माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवर आहेस तू. हेच हसू, हेच हसू मी परत आणणार आहे नंदिनी. तू हसशील, आधीसारखा आवाज करत चहा पिशील, माझ्यावर कविता करशील. आता नंदिनी सहज म्हणते, एक कविता तर मी कालच केली आहे, एक कविता तर मी कालच केली आहे. जीवा म्हणतो, खरंच नंदिनी, खरंच केली आहेस? नंदिनी म्हणते, ऐकणार का? जीवा म्हणतो, इर्षाद. असं म्हणून त्याने गुलाबाचं फूल नंदिनीला दिलंय, समोर त्याच्या असलेलं. नंदिनी ते गुलाबाचं फूल घेते खरी, पण आता नंदिनी किती हर्ट झालीये हे तुम्हाला नंदिनीच्या कवितेवरनं कळणार आहे प्रेक्षकांनो. आता नंदिनी गुलाबाचं फूल हातात घेते आणि तिची कविता जीवाला ऐकवते. खूप सुंदर सॅड कविता आहे, पण सुंदर आहे. ऐका हं. सुटले नात्याचे कोडे सारे, प्रश्नही सारे सुटले. सुटले नात्याचे प्रश्न सुटले, सुटले सारे कोडे. काही जखमी उत्तरे माझ्या तुझ्यामध्ये. प्रेम होते खुळे आणि भाबडे माझे. प्रेम होते खुळे आणि भाबडे माझे. राहिले वेडे शहाणपण माझ्या तुझ्यामध्ये. संपली ती दही साखर जी हातावर दिली होती. संपली ती दही साखर जी हातावर दिली होती. एक कडू चव उरली तशी माझ्या तुझ्यामध्ये. असं ती बोलत त्या गुलाबाच्या पाकळ्या तोडून खाली फेकत असते. जीवा ते नोटीस करतोय आणि त्याला फार वाईट वाटतंय. पुढे ती म्हणते, सुकून गेले सारे पसारे. नंदिनी पुढे म्हणते, सुकून गेले सारे गजरे अन तुटले दोरे. सुकून गजरे सारे गजरे तुटले अन दोरे. झाड गेले तुटोनी माझ्या तुझ्यामध्ये. सोबतीची आसही नको वाटे. सोबतीची आसही नको वाटे. एकटे पण शोधते माझ्या तुझ्यामध्ये. असं ती बोलत त्या गुलाबाच्या सगळ्या पाकळ्या मोडून खाली टाकते. गेले जळोनी 7 वचने 7 जन्माची. गेली जळोनी 7 वचने 7 जन्माची. राख उडते ही आता माझ्या तुझ्यामध्ये. नंदिनी खूप डीपली बोलते हा प्रेक्षकांनो. पुढे ती म्हणते, लग्नानंतर होईलच प्रेम कधी वाटले होते. माझ्या तुझ्यामध्ये काही उरले नाही माझ्या तुझ्यामध्ये. असं म्हणून अख्ख्या गुलाबाच्या पाकळ्या काय गुलाबच तोडून मोडून फेकून देते आणि आता तो गुलाबाचा दांडाही तिथे फेकते आणि चालली जाते. जीवाला कळलंय की नंदिनी किती हर्ट झाली आहे, पण जाताना तिने तिच्या वाटचे चहाचे पैसे दिलेत बरं का प्रेक्षकांनो. ते पैसे ती तिथे ठेवते जीवापुढे आणि आता निघून जाते रडत रडत. जीवाला कळलंय नंदिनी खूप हर्ट झाली आहे. इथे आता मालिकेचं टायटल सॉन्ग त्यांनी प्ले केलंय प्रेक्षकांनो आणि नंदिनीने ठेवलेली 100ची नोटही दाखवली आहे. जीवाला हे सगळं खूपच भयंकर फील होत आहे. त्याला कळतंय की नंदिनी किती दुखावली गेली आहे, पण जीवाई काही आपला लेचापेचा नाहीये. त्याने ठरवलंय की नंदिनीला परत मिळवायचं म्हणजे मिळवायचंच. नंदिनीने केलेली ती अधुरी कविता त्याने पूर्ण केली आहे. नंदिनी निघून जाते रेस्टॉरंटमध्ये. तेव्हा जीवा मनाशीच म्हणतो, जी मुलगी आजवर प्रेमावर कविता करायची ती मुलगी आज दुःखावर कविता करते. काय रे जीवा, काय लेवलवर हर्ट केलंस रे तू नंदिनीला. पण नंदिनी, हा जीवा तुला नक्की जिंकून घेईल. नंदिनी, ही तुझी सॅड लाईन मी नक्की बदलवेल. आज दुःखाचं वारं आलंय आपल्यामध्ये, पण खरंच पुनर्मिलनाचे वारे घुमतील माझ्या तुझ्यामध्ये. वाह, जीवा काय मस्त कविता करतो आणि नंदिनी सुद्धा.
म्हणतात ना प्रेक्षकांनो, मेड फॉर इच अदर. या सगळ्या ज्या ऋणानुबंधाच्या गाठी आहे ना, त्या स्वर्गातूनच बांधल्या जातात. जे म्हणतात ना ते खरं आहे. आता जीवाने त्याचा चहा पिलाच नाहीये ना पूर्ण. जीवा आता नंदिनीच्या कपाला चेअर्स करतो आणि म्हणतो, जीवा चेअर्स. आणि तो चहा पितो आणि कुठली तरी एक होप, एक पॉझिटिव्ह होप मनामध्ये ठेवतोय. आता काव्य आणि जीवा मिळून त्यांच्या पार्टनर्सला मिळवणार आहेत बरं का प्रेक्षकांनो. हा प्रवास थोडासा क्लिष्ट आहे, जरा जटिल आहे, पण तो लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे या मालिकेमध्ये. आता काव्या थंडीमध्ये कुडकुडत असते, कुडकुडत नसते एक्झॅक्टली, ती शेकोटी समोर बसलेली असते. नंदिनी तिथे येते आणि काव्याच्या अंगावर अशी शाल पांघरते. आणि आता काव्या म्हणते, ताई बस न ग माझ्याजवळ. नंदिनी तिच्या जवळ बसलीये बरं का. नंदिनी म्हणते, काय ग काव्या, आरू गेली का हॉस्टेलला? काव्या म्हणते, हो ताई, ती पोहोचली असेल आता. आई गेली होती ना तिच्यासोबत. आईशी बोलणं झालंय माझं, ती तुला फोन करणार होती ऍक्च्युली. नंदिनी म्हणते, झालंय ना तुझ्याशी बोलणं, बस तर मग. आता काव्या म्हणते, ताई आपलं घर सुनं सुनं वाटायला लागलं ना. नाही म्हणजे बघ ना, आई नाहीये घरामध्ये 2 दिवस आता. आणि घर कसं असं खायला उठतंय नाही का. आणि कसं असतं ना ग ताई, बघ ना, म्हणजे माहेरच्या घरामध्ये, माहेरच्या माणसांमध्ये आपण एक मायेची ऊब समजत असतो ना, शोधत असतो ना. हो ना ताई. पण मला मात्र सगळ्यांच्या रागाची झळ बसते. बाबांच्या नजरेमध्ये मी तिरस्कार बघते आणि तुझ्या नजरेमध्ये माझ्यामुळे आलेलं दुःख मी बघते ताई. ताई बाबा बोलत नाहीये, तू दूर आहेस, पार्थ गप्प गप्प आहे. ताई बघ ना, ज्या घरात मी लहानाची मोठी झाले, ज्या घरातला कोपरा न कोपरा मला आपलासा वाटायचा, आता तर हे सगळंच परकं वाटायला लागलं ग ताई मला. ताई आपल्या घरी, आपल्या माहेरी परकं वाटणं कोणाच्या नशिबी येऊ नये ग. हो ना ग ताई. आता काव्या हे सगळं मुद्दाम बोलते नंदिनीला, ती बोलती व्हावी म्हणून. आता काव्या अशी अचानकच नंदिनीच्या खांद्यावर डोकं ठेवते. नंदिनीला काव्याचं दुःख कळतंय प्रेक्षकांनो, पण नंदिनीला या क्षणाला तिचं दुःख जास्ती मोठं वाटतंय. तरी सुद्धा नंदिनी सगळं विसरून काव्याच्या डोक्यावरून असा हात फिरवते आणि आता तिला असं थोपटायला लागते. अतिशय सुंदर आणि सुरेख असं सीन दाखवलाय. ही मालिका ना प्रेक्षकांनो इतकी इमोशनल आहे ना. आणि यातले जे डायलॉग आहेत ना, ते खरंच खूप अप्रतिम लिहिलेले आहेत हं. ज्यांनी कोणी लिहिले असतील ना, हॅट्स ऑफ टू देम. खरंच खूप सुंदर लिहिले आहेत. हा जो सीन आहे ना, त्यांनी बऱ्याच वेळ दाखवलाय. नंदिनी असं काव्याला थोपटतीये आणि आता काव्या तिच्याशी बोलायचा प्रयत्न करते. आता बोलता बोलता ना काव्याला झोप लागली आहे. या सीन मध्ये नाही दाखवलं त्यांनी, पण हे तुम्हाला पुढच्या सीन मध्ये बघायला मिळणार आहे. आता सगळेजण जेवायला बसलेले असतात बरं का. विक्रम आणि मानिनी बिचारे प्रयत्न करतायत त्यांच्या मुलांचं दुःख कमी करण्याचा. बघा प्रेक्षकांनो, खूप छान दाखवतायत सध्या मालिका. अर्थात तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडत असेल तर लाईक करायला प्लीज विसरू नका हं. हे मंडळी जेवायला बसलेले असतात. पार्थ उठून जात असतो तिथून. मानिनी म्हणते, बस ना पार्थ, किती दिवसानंतर चौघे बसलोय ना आपण, बस ना. आता लगेच विक्रम म्हणतात, काय मग चिरंजीव, तुमची मोहीम. आता मानिनी मुद्दाम विषय बदलण्यासाठी म्हणते, अहो मी पिठलं भाकरी केली आहे, आपण नंतर बोलूयात बाकीचे विषय. विक्रम म्हणतात, हो हो हो, बरोबर बरोबर. पिठलं भाकरी म्हटल्यावर जीवा आणि या पार्थला त्यांचे ते दिवस आठवले. म्हणजे हे चौघं घरात होते ना, तेव्हा नाही का यांनी स्वयंपाक केला होता आणि पिठलं भाकरी केली होती काव्या आणि नंदिनीने. दोघेही भाऊ भाऊ त्या गोड आठवणी आठवतायत. पिठल्यामध्ये तेव्हा त्यांना प्रोटीन सापडलं होतं ना, आयतं वायतं मिळालं होतं ते पिठलं त्यांना म्हणून. आता पार्थला पण कळलं बरं का, जीवाला ती आठवण आली आहे, कारण जीवा मनाशी हसत असतो ना. आता विक्रम लगेच म्हणतात, काय मानिनी, काय बेत केलाय ग तू पिठलं भाकरीचा? नको रे बाबा नको, मला ना काहीतरी बाहेरून चमचमीत खायचंय. मानिनी म्हणते, नाही नाही विक्रम, ऑर्डर वगैरे नाही करायची, मी किती प्रेमाने पिठलं भाकरी केली आहे. ए पार्थ, सांग ना रे तुझ्या बाबांना. आता विक्रम म्हणतात, काय ग मानिनी, पिठलं भाकरी कुठे जेवणाचा बेत असतो का? या दोघांना पण नाही आवडते हे. काय रे, ए पोरांनो, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला पिठलं भाकरी पाहिजे का? पार्थ आणि जीवा सोबतच बोलतात. हो बाबा, आम्हाला चालेल. विक्रम म्हणतात, अरे वा, दोन्ही बाजूने होकार आला, म्हणजे मलाही आता पिठलं भाकरीच खावं लागणार. विक्रम म्हणतात, झालं. हे दोघं जण हो म्हणाले, मग लगेच तुमची तलवार म्यानामध्ये परत गेली वाटतं. काय हो विक्रम, तुम्हाला तुमचा रुबाब बायकोवरच झाडता येतो ना? विक्रम म्हणतात, नाहीतर काय बाबा, बायकोवरच रुबाब झाडणार ना. माझी लाडाची बायको ती, लाडाची नाही नवसाची आहे बाबा, नवसाची बायको म्हणा. अरे काय पोरांनो, म्हणजे कसं आहे ना, आपल्या घरात सगळे आपल्याला शिस्त शिकवतात,
ते म्हणजे आया शिस्त शिकवतात, पोरं शहाणपण शिकवतात, पण बायको मात्र आपली असते बरं का पोरांनो. बायको काही शिकवत नाही. चिडते, रागवते. आपण रागवलो की ती जरा अरे आपण रागवावं असं ती वागते. पण शेवटी काय, आपण तिला आणि ती आपल्याला, हे सत्य आहे बरं का पोरांनो. मानिनी आणि विक्रम मुद्दाम असं या पोरांना समजून सांगायचा प्रयत्न करताय. आता दोघे जण नुसते ऐकतायत बरं का. आता मानिनी म्हणते, "माझी आजी काय म्हणायची माहिती का? हो, बयो, अगं नवऱ्याच्या चुका पदरात घेऊन घेऊनच बायकोचा पदर मौसूत होतो." विक्रम म्हणतात, "वाह! वाह! मनिनी मस्त बोललीस हं तू. अगं माझे आबा काय म्हणायचे माहिती का? बायकोच्या चुका पोटात घेऊनच पुरुषांची पोटं मोठी होतात." मानिनी हसायला लागते आणि जीवा पण थोडा लिटिल लिटिल स्माइल करतोय. मानिनी म्हणते, "चला काहीतरीच." आता विक्रम म्हणतात, "अरे नाही, खरं आहे बरं का हे पोरांनो. अरे ते बिअर बेली का काय म्हणता ना तुम्ही, ते सगळं खोटं आहे बरं का. झूट आहे ते. जेवढ्या बायकोच्या चुका जास्त, तेवढं नवऱ्याचं पोट जास्त." मानिनी म्हणते, "अच्छा, म्हणून तुमचं पोट फ्लॅट आहे बरं का." मानिनी आता मुद्दाम गंमत करते बरं का. विक्रम म्हणतात, "अरे हो गड्या, माझ्या बायकोच्या चुका नसतातच ना, मग पोटात काय घालणार?" आता दोघांचे हे बालिश प्रयत्न सुरू आहेत प्रेक्षकांनो. विक्रमला खूप वाईट वाटतं बरं का. म्हणजे ते आता ऑब्झर्व्ह करतात जीवाला आणि पार्थला. दोघेही गप्पच असतात. त्यांना खूप वाईट वाटतंय. मानिनी म्हणते, "अहो, जेवा ना जेवा. ए पार्थ, अरे जेव ना." विक्रम म्हणतो, "हो, हो, करतोच, सुरुवात करतो." पार्थ म्हणतो, "आई कांदा आहे का?" मानिनी म्हणते, "नाही रे बेटा, आज कांदा नेमका संपलाय." आता जीवा म्हणतो, "दादा हे घे ना, हे बघ माझ्या ताटात आहे बघ थोडा. घे ना रे दादा, आपण लहानपणापासून सगळं एकत्र वाटून खात आलो ना." आता त्याच्या या बोलण्याचा अनर्थ झालाय. काय म्हणायचं असेल जीवाला हे कळलंच असेल तुम्हाला. पण पार्थने त्या गोष्टीचा वेगळाच गैरसमज केला आणि त्याला ठसका लागला. पार्थला ठसका लागता क्षणीच आता सगळेजण त्याच्या जवळ जातात. मानिनी म्हणते, "अरे हळू पार्थ, हळू." जीवा म्हणतो, "थांब दादा, मी तुझ्या डोक्यावर पाणी थापतो." आता पार्थला ते आठवतं की त्याने काव्याच्या डोक्यावर पण असंच पाणी थापलं होतं. त्यामुळे तो लगेच जीवाला रोखत म्हणतो, "थांब जीवा, नको पाणी मारू माझ्या डोक्यावर." तो प्रसंग आठवला आणि पार्थ लगेच तिथून गुड नाईट म्हणून निघून गेलाय. कसं झालंय प्रेक्षकांनो, यांना ना असं गिल्ट आल्यासारखं झालंय. म्हणजे काव्या आणि जीवा एकमेकांवर प्रेम करत होते आणि हे दोघे म्हणजे नंदिनी आणि पार्थ यांच्या प्रेमात पडले ना. आता कुठेतरी जीवा आणि काव्या मूव्ह ऑन झालेत. पण आता या दोघांना मूव्ह ऑन व्हायला जरा वेळ लागेल ना. छान दाखवतायत ते स्टोरी आता या मालिकेची. आता पुन्हा एकदा मानिनी आणि विक्रमला वाईट वाटलंय. आता ह्या सगळ्या गोष्टी कधी सरणार आणि या पार्थ आणि नंदिनीला कसं मनवायचं, हा एक मोठाच प्रश्न आहे. इकडे काव्याला झोप लागलेली असते. आता नंदिनी तिला उठवायचा प्रयत्न करते. "काव्या, ए काव्या, अगं उठ ना." आता लाडाने म्हणते, "ए काऊ, अगं उठ ना बेटा." मग काव्या हळूच उठते बरं का. आणि आता नंदिनी म्हणते, म्हणजे आता ती उठून जाणार असते नंदिनी तिथून, तेव्हा काव्या म्हणते, "ताई काय झालं गं? अगं बोल ना गं माझ्याशी. मला माहिती आहे गं ताई, मला कळतं तुझं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे." "ए ताई, बोल ना." काव्या आणि काव्याची नंदिनी ताई, "ए मला माहिती आहे, तू माझ्याशी फार वेळ अबोला नाही ठेवू शकत. ए बोल ना नंदिनी ताई, बोल ना माझ्याशी प्लीज." आता नंदिनी एक मोठा उसासा टाकते आणि म्हणते, बरं चल ठीक आहे. बोलूयात काव्या. कशी आहेस तू? पाठशी बोलण्याचा प्रयत्न करतेस का? मजेत आहेस ना? आणि आयएसचा अभ्यास कसा सुरू आहे तुझा? हं? बोल ना." आता काव्या तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते, "अगं ताई, तू अशी बोलत नाही हां माझ्याशी. माझी नंदिनी ताई अशी नाही बोलत." नंदिनी म्हणते, "मला तर आता आधीचं काहीच आठवायचं नाहीये. आधीचं मी सगळं जाळून टाकलंय काव्या." "ठीक आहे, जाऊ दे. आता आधीचं काही आठवायचं नाही ठरवलंय मी. तुला वाटलं काही वेगळं तर बोलत राहा माझ्याशी. पण मी मात्र तुझं ऐकून घेईल फक्त." काव्याला ती म्हणते, "तुला जर एकटं वाटलं तर बोल माझ्याशी. मी जरी तुझ्याशी बोलले नाही ना काव्या, तरी तुझं बोलणं मात्र सगळं ऐकून घेईल." आता काव्याला तिची नंदिनी ताई आठवते बरं का. तिची बाजू घेणारी, लहानपणापासून तिच्या सोबत राहणारी, तिची प्रेमळ अशी नंदिनी ताई. काव्या पुन्हा एकदा नंदिनीला मिठी मारते आणि अशी गालातल्या गालात हसू आणते. म्हणजे तिला कळलंय नंदिनी तिचं ऐकून घेईल तर. आणि प्रेक्षकांनो, मालिकेचा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढचा भाग फार छान आहे बरं का. उद्याचा म्हणजे 31 डिसेंबरचा भाग नक्की बघा. आता उद्याच्या भागात त्यांनी दाखवलंय की काव्याने व्हिडिओ कॉल केलेला असतो पार्थला. आता तो कॉल ही रम्या उचलते बरं का आणि काव्याला म्हणते, "गुड मॉर्निंग." काव्या चिडून म्हणते, "काय गं हे बिघडलेली सिनेमन कॉफी, माझ्या पार्थचा फोन तुझ्या हातात तू कसं काय धरला? तुझा हात नीट झाला वाटतं." रम्या आता मुद्दाम काव्याला चिडवायला म्हणते, "हो,
कारण पार्थनेच मला एक्सरसाइज शिकवली आहे. त्यानेच माझ्या एक्सरसाइज घेतल्या आहेत हाताच्या करून. आता हे ऐकल्यावर काव्या संतापते बरं का. आता नंदिनी आणि पार्थने भेटायचं ठरवलंय. हे दोघे एकमेकांना कशाला फोन करतायत ते जरा गौडबंगालच आहे. नंदिनी म्हणते, "कुठे यायचंय पार्थ?" पार्थ म्हणतो, तिकडे कॅफे मिलन आहे बघा एल-पी रोडला, तिकडे या." आता काव्याने नंदिनीचं बोलणं ऐकलंय आणि जीवाला फोन करून ती सांगते, "ए जीवा, आज पार्थ आणि नंदिनी ताई भेटणार आहेत. मी त्यांचं बोलणं ऐकलंय. अरे चल जीवा, आपण दोघं तिथे जाऊयात. आपण चौघांनी एकत्र बसून बोलायची वेळ आली आहे जीवा." आणि प्रेक्षकांनो, हा प्रोमो पण संपलाय. छान वाटला ना तुम्हाला? अर्थातच सध्या मालिका खूप इमोशनल ट्रॅकवर सुरू आहे. लवकरच मालिकेमध्ये खूप छान आणि मस्त असं एंटरटेनमेंट बघायला मिळणार आहे. त्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे रिव्ह्यू, खरे रिव्ह्यू ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. मला वाटलं होतं की या वर्षात आपल्या याही चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. ठीक आहे, आणखीन काही काळ, पण आता 2026 मध्ये आपली 1,00,000ची फॅमिली ह्या चॅनलची नक्की पूर्ण होणार प्रेक्षकांनो, मला खात्री आहे. बस आता फक्त एखाद महिना आणि आपल्या या चॅनलचेही 1,00,000 सबस्क्रायबर नक्की पूर्ण होतील अशी मला पूर्ण खात्री आहे आणि अपेक्षा आहे तुमच्याकडनं मंडळी. उद्या भेटूयात लग्नानंतरच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. उद्याचा एपिसोड रिव्ह्यू खास आहे बरं का, नक्की बघायला विसरू नका. आणि आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात मंडळी उद्या. वर्षाच्या अखेरीसचा रिव्ह्यू आहे. चला तर मग, टेक केअर. धन्यवाद.